एका वेळेस नीलावंतीने पाय ठेवला एका अशा जागी जिथं सूर्यही फारसा दिसत नव्हता. कालवण. या जंगलात झाडं कुजबुजायची, सावल्या हलायच्या आणि वाऱ्यालाही वाट चुकायची. आईच्या जुन्या पेटीत तिला एक खूप जुना आरसा सापडतो. तो चकाकत नव्हता, पण त्यावर लिहिलेली एक ओळ होती. जे पाहिलं ते खरं नाही, पण जे दिसत नाही त्याचं भय सर्वांत मोठं. नीलावंतीने त्या आरशात डोकावलं आणि एका क्षणात ती एका वेगळ्याच जंगलात पोहोचली. आरशातली दुसऱ्या बाजूला. तिथे वेळ थांबलेली होती, झाडं स्तब्ध होती आणि चंद्र अचल होता. जंगलात फिरताना तिला एक झाडाजवळ एक पिवळसर प्रकाशात चमकणारी मूर्ती दिसली. तो होता निवृत्ती, एक शापित आत्मा. त्याने सांगितलं की ती अडकली आहे एका आरसपात्राच्या जाळ्यात आणि बाहेर पडायचं असेल तर तिला भेटावं लागेल सत्याचं प्रतिबिंब. नीलावंतीने प्रवास सुरू केला. झाडांच्या सावल्या तिच्यावर कुजबुजत होत्या. प्रत्येक वळणावर तिला तिच्याच भूतकाळाच्या आठवणी त्रास देत होत्या. हरवलेले क्षण, दुःख आणि एक आवाज जो सतत म्हणत होता, तू पात्र नाहीस, परत जा. ती पुढे गेली आणि एक रहस्यमय तळ्याजवळ पोहोचली. तिथे पाणी नव्हतं, पण जमिनीवर एक पारदर्शक आरसपात्र होतं. त्याचवेळी 7 सावल्या तिच्यासमोर आल्या. क्रोध, मोह, अहंकार, द्वेष, शोक, लोभ आणि भ्रम. या प्रत्येक छायांनी तिच्यावर हल्ला केला, पण नीलावंतीने डगमगले नाही. तिने ध्यान केलं, श्वासावर नियंत्रण ठेवलं आणि आपल्या आईने शिकवलेल्या ज्ञानाचा उपयोग करून त्या छायांवर विजय मिळवला. त्या आरसपात्रात तिला स्वतःचं सत्य दिसलं. ती एक सामान्य मुलगी नव्हती, तर हजारो वर्षांपूर्वी अडकलेल्या आत्म्यांना मुक्ती देणारी एक प्रकाशवाहिनी होती. निवृत्ती तिला वाकून नमस्कार करतो. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. शेवटी कोणीतरी आलं ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे. आरशात परत पाहताना नीलावंतीला स्वतःचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं. डोळ्यात भय नव्हतं, फक्त आत्मविश्वास. एक प्रकाशवाट तिच्या पायाशी खुलते आणि ती तिच्या खऱ्या जगात परत येते. पण आता ती पूर्वीसारखी नव्हती. तिच्या हातात तो आरसा अजूनही होता, पण त्यात काहीच दिसत नव्हतं. फक्त एक ओळ. जे सत्यासमोर उभं राहतं, तेच मुक्त होतं.